Hello guys, welcome to our channel AG1 Tips. Myself Gulab Thombre, and today we are going to discuss a new chapter, biological classification. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण लिव्हिंग वर्ल्ड हा चॅप्टर कंप्लीट केला होता. होप तुम्ही बघितलं असेल लेक्चर अँड आय होप तुम्हाला आवडले असतील देखील. बघा आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय. लेट स्टार्ट. ओके, चॅप्टर राहू द्या बाजूला. आपण एक एक्झाम्पल घेऊन आपण तुम्हाला समजवतो मस्त असं. आपला आहे बंडू. बंडू कुठे राहतो? एका हॉस्टेलमध्ये राहतो. बंडू एका हॉस्टेलमध्ये राहतो आणि बंडूला काय होतं माहिती आहे का, बंडूचे सारखे कोण ना कोणी असतं, सारखे पेन सगळे चोरून घेऊन जायचे. मग बंडू काय करतो, वैतागतो एक दिवस आणि ते एक असतंय दुकान. ओके, या दुकानात जातोय बंडू आणि तुझं शॉपकीपर असतो ना, इकडं बिझी असतो का, इकडं म्हणजे गिऱ्हाईक जास्त असल्यामुळे इकडे बिझी असतो. मग बंडू काय करतो, इथे एक भरणी असते, या भरणीतले पेन उचलतो, एकदम असा गट्टा पूर्ण उचलतो आणि बॅगेत टाकून एकदम ससाट पळून येतो इथं. मग बंडूकडे तर फुल पेन झाले. मग बंडू काय करणार माहिती आहे का, की लिहायला काढलं की त्याला असं प्रत्येक वेळेस पेन काढले की कुठला ना कुठला पेन यायचा, म्हणजे तसं कन्फ्यूज व्हायचं प्रत्येक, यार आपण मला हे पेन पाहिजे होता असं ते म्हणजे कन्फ्यूज व्हायचं. तो खुश तर होता की माझ्याजवळ बक्कळ पेन आहे, पण तो प्रत्येक वेळेस असं म्हणजे तो वैतागायचा की यार हा पेन कशाला. मग तो काय केला माहिती आहे का, त्यानं अशा 3 भरण्या केला आणि ह्या भरणीत रेड पेन, ह्या भरणीत ब्लॅक पेन, ह्या भरणीत ब्लू पेन असं पेन केलं. मग त्याला जेव्हा रेड लागेल तेव्हा ते ह्या भरणीत हात घालणार, डॅड पेन काढणार. जेव्हा त्याला ब्लू पेन लागेल तेव्हा ह्या भरणीत हात घालणार, पेन काढणार. आणि हे जेव्हा त्याला ब्लॅक पेन लागेल तेव्हा ह्या भरणीत हात घालून, म्हणजे त्याला कसं झालं, हे कॉन्व्हिनियंट. मग त्यानं काय केलं, हे क्लासिफाय केला. कशासाठी केला? कॉन्व्हिनियंटसाठी. तेच आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आय होप समजलं. नाव लेट स्टार्ट आवर चॅप्टर. ओके, बघा सिव्हिलायझेशन जेव्हा स्टार्ट झालं ना, म्हणजे सिन्स द डॉन ऑफ सिव्हिलायझेशन, जेव्हा सिव्हिलायझेशनच्या वेळेस ना क्लासिफिकेशनची खूप गरज पडू लागली. तर क्लासिफिकेशनची गरज कशासाठी पडू लागली, तर आपल्याला जे फूड, शेल्टर आणि क्लॉथ जे लागतात त्याच्यासाठी क्लासिफिकेशनची खूप गरज पडू लागली. मग त्यावेळेस आता काय तर मायक्रोस्कोप वगैरे तरी नव्हत्या की अशा, म्हणजे क्लासिफिकेशन करायचं कसं. तेव्हा आपले अरिस्टॉटल काका होते. मग अरिस्टॉटल काका आता म्हटले मीच क्लासिफाय करतो. मग त्यांनी विचार केला आता कसं क्लासिफाय करायचं. मग त्यांना जसं दिसत होतं त्या दिसण्यानुसार त्यांनी काय केलं, ट्रीजला आहे ते हब्स, शब्स आणि शब्स, म्हणजे प्लांट्सला आहे ते ट्रीज, हब्स आणि शब्समध्ये डिवाईड केलं. राईट. क्लासिफिकेशन मॉर्फॉलॉजी, ट्रीज, हब्स आणि शब्सवरती ट्रीज, हब्स आणि शब्समध्ये डिवाईड केलं. हे झालं प्लांट्सचं. मग आता ॲनिमल्सचं डिव्हिजन करायला पाहिजे. ॲनिमल्सचं डिव्हिजन त्यानं कसं, एक तर रेड ब्लडेड आणि दुसरं म्हणजे रेड ब्लड नसणारे, म्हणजे आर नॉट प्रेझेंट. ओके, एक तर रेड ब्लडेड आणि नॉट रेड ब्लडेड, म्हणजे त्यांनी प्लांट्सचं कशामध्ये डिव्हिजन केलं, ट्रीज, हब्स आणि शब्स, आणि ॲनिमल्सचं रेड ब्लडेड आणि विदाऊट रेड ब्लडेड. ओके, असं त्यांनी डिव्हिजन केलं. मग ह्याच्या पुढचे आले आपले लिनियस काका म्हटले नाही मी नवीन क्लासिफिकेशन करणार. म्हटले ठीक आहे, कर बाबा. मग लिनियस काकांनी काय केलं माहिती आहे का, LINEUS लिनियस काका आले. मग लिनियस काकाने काय केलं माहिती आहे का, प्लांट्स आणि ॲनिमल, प्लांटे आणि ॲनिमेलियामध्ये डिवाईड केलं. ओके, मग आता हे एकदम आपल्याला प्लांटे आपण पहिल्यापासून बघतो, एक तर प्लांट्स नाहीतर ॲनिमल्स, एकदम आपल्याला एकदम कॉन्व्हिनियंट झालं, म्हणजे एकदम सोयीस्कर वगैरे आणि इझिली आपल्याला आयडेंटिफाय वगैरे झालं. पण हे इनॲडिक्वेट झालं. कारण बघा, हॅन्स 2 किंगडम क्लासिफिकेशन नीड used for long time was found inadequate, म्हणजे आपल्याला समजायला वगैरे एकदम इझी होतं, परंतु हे इनॲडिक्वेट झालं. रिझन काय,
तर हे क्लासिफिकेशन म्हणजे युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, परत नॉन फोटोसिंथेटिकमधला डिफरन्स, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिकमधला डिफरन्स हे नाही सांगू शकलो मी. इथं आपण बघू शकतो दिस सिस्टम डिड नॉट डिस्टिंग्विश बिटवीन युकॅरियोट्स अँड प्रोकॅरियोट्स. कशामधलं हे काय होतं, कशामधला डिफरन्स डिस्टिंग्विश नाही करू शकलं, युकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्स. परत आणखी कशामधलं नाही, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. ओके, सेल्युलर मल्टीसेल्युलरमधलं डिस्टिंग्विश नाही करू शकलं. परत आणखी म्हटलं तर फोटोसिंथेटिक आणि नॉन फोटोसिंथेटिक, पीएच म्हणजे फोटोसिंथेटिक आणि नॉन फोटोसिंथेटिकमधलं डिस्टिंग्विश नाही करू शकलं. ओके, त्यामुळं युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, फोटोसिंथेटिक, नॉन फोटोसिंथेटिक organisms. Classification plants is easily done. Yes, classification of organism into plants and animals was easily done and easy to understand. म्हणजे आपल्याला समजायला एकदम इझी होतं. परंतु हे म्हणजे काय म्हणतात इनॲडिक्वेट झालं, कारण हे युनिसेल्युलर मल्टीसेल्युलरमधलं डिफरन्शिएट नाही करू शकलं, फोटोसिंथेटिक नॉन फोटोसिंथेटिकमधलं डिफरन्शिएशन नाही करू शकलं, प्रोकॅरियोट युकॅरियोटमध्ये डिफरन्शिएशन, म्हणजे सगळे एकातच असं हे व्हायलं. ओके, त्यामुळं आता हे तर चुकीचं व्हायलं. मग आता क्लासिफिकेशन कसं करायचं, मग त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया असला पाहिजे ना ॲटलिस्ट. मग ते क्रायटेरिया सेट केला. क्रायटेरिया काय होता, बरं इथं दिला आहे बघा. क्रायटेरिया काय होता, सेल स्ट्रक्चर, नेचर ऑफ वॉल, मोड ऑफ ऑर्गनायझेशन, हॅबिटॅट, मेथड ऑफ रिप्रोडक्शन आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिप. एवढं सगळं बघायचं आणि ह्या क्रायटेरियानुसार मग ह्या क्रायटेरियानुसार क्लासिफिकेशन करायचं. ओके, काय काय होतं, सेल स्ट्रक्चर. ओके, सेल स्ट्रक्चर. त्यानंतर आणखी काय म्हटलं आहे, सेल स्ट्रक्चर, नेचर ऑफ वॉल, नेचर ऑफ वॉल, परत मोड ऑफ न्यूट्रिशन, परत आणखी काय म्हटलं आहे, हॅबिटॅट, हॅबिटॅट. आणखी काय म्हटलं आहे, रिप्रोडक्शन, मेथड ऑफ रिप्रोडक्शन आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिप. ओके, इव्होल्युशनरी रिलेशनशिप हा क्रायटेरिया सेट केला. मग हा क्रायटेरिया सेट केल्यानंतर काय झालं, तर बरेचसे म्हणजे प्लांट्स किंवा ॲनिमल जे होते ना सगळे, बऱ्याच हे दोन म्हणजे प्लांटे आणि ॲनिमॅलिया, हे दोन कॉमन राहिले. म्हणजे हे दोन जे काय म्हणतात, प्लांट आणि ॲनिमल, हे दोन जे किंगडम होते ना, हे दोन किंगडम कॉमन राहिल्या, परंतु आणखी 3 किंगडम ॲड झाल्या आणि त्याच्या खाली बाकीचे म्हणजे गेले. म्हणजे सपोज असं समजा की सपोज हे एक आजोबा होते आणि हे एक आजोबा, म्हणजे हे दोघं भाऊ होते. हे दोघं भाऊ, मग ह्यांचे पोरं होते 1 2 3, ह्याचे 3 पोरं होते आणि ह्याचं एक पोरगं होतं. ओके, मग काय झालं माहिती आहे का, ह्याचे तिन्ही पोरं व्हायला निघून गेले, म्हणजे वेगळे निघाले. हे तिन्ही पोरं म्हणजे इतकी झाली 1 2 आणि 3 घर. ओके, हे झाले 4. ओके, सपोज नाही, ह्याला 2च पोरं होते, सपोज करूया आपण, ह्याला 2च पोरं होते. 2च पोरं. मग हे वेट हे एक पोरगं इकडे निघून गेलं, 1 घर 2 घर, हा एक आजोबाचं 3 घर. ओके, आणि हे एक आजोबाचं 4थं घर आणि ह्यांचं का पोरगं व्हायला गेलं त्यामुळं 5 घर. ओके, म्हणजे 5 घरं झाले. मग हे 2 घरं तसेच राहिले. ओके, हे 2 घरं तसेच राहिले, परंतु हे 3 घरं एक्स्ट्रा ॲड झाले. म्हणजे ह्यातलेच निघून ह्यातले जे काय म्हणजे आता ह्यांचे नातं वगैरे होते ह्यांच्यासोबत गेले. ओके, म्हणजे हे घरं वेगळे झाले. ओके, एवढं सांगायचं होतं ह्यांना. ओके, आता ह्या टेबलमध्ये एक जास्ती काही लक्षात ठेवायचं काहीच नाही आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, हा जो चार्ट आहे ना, हा एवढंच वेगळं आहे. बाकी सगळं ऑलमोस्ट म्हणजे यात बघा प्रोकॅरियोटिक आहे, इकडं सगळं युकॅरियोटिक आहे, इकडं सेल वॉल म्हणजे इथं एक ॲबसेंट आहे. फक्त एवढं लक्षात ठेव, इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथं ॲबसेंट आहे, बाकी सगळं इकडे प्रेझेंट आहे. एवढंच लक्षात ठेवायचं नॉर्मल. आणि हे आपण पुढंच बघूयाच आपण. आणि यातलं काय लक्षात ठेवायचं, सेल प्लस सेल मिळून काय होणार, टिश्यू. आणि टिश्यूपासून पुढे काय जाणार, ऑर्गन. आणि ऑर्गनपासून तयार होणार ऑर्गन सिस्टम. असं लक्षात ठेवायचं. ओके, आय होप यू गॉट. नाव लेट्स मूव फॉरवर्ड.
आता आर एच फेटाकर बाबा आले आपले, आर एच फेटाकर बाबा. आतापर्यंत आपण काय काय बघितलं आहे, आतापर्यंत आपण बघितलं लेट्स रिवाइज. पहिलं काय होतं, डॉन ऑफ सिव्हिलायझेशनच्या वेळेस म्हणजे आपल्याला फूड शेल्टर ह्याच्यासाठी आपल्याला क्लासिफिकेशनची गरज होती. ओके, क्लासिफिकेशनची गरज, मग तेव्हा क्लासिफिकेशन तर करावं लागलं. पहिल्यांदा फर्स्ट क्लासिफिकेशन कोणी केलं, अरिस्टोटल. ओके, अरिस्टोटलनं फर्स्ट क्लासिफिकेशन केलं. मग ते कसं सिम्पल मॉर्फॉलॉजिकली, म्हणजे आपल्याला जसं डोळ्याने दिसते तसंच क्लासिफिकेशन केलं. दॅट इज प्लांट्सला कशामध्ये डिवाईड केलं, ट्रीज, हर्ब्स आणि शब्स. आणि ॲनिमल्सला कशामध्ये डिवाईड केलं, रेड ब्लडेड आणि विदाऊट रेड ब्लडेड. ओके, हे नंतर आले लिन्नेस काका आपले. लिन्नेस काकांनी काय केलं, प्लांटे आणि ॲनिमेलिया असं 2 किंगडममध्ये डिवाईड केलं. मग हे आपल्याला समजायला वगैरे इझी होतं, म्हणजे आपल्याला एकदम इझिली समजत होतं, काय नाही एकदम निवांतपैकी एकदम बस्त बाहेर चालू. परंतु काय विषय झाला, हे आहे ते युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटमध्ये डिस्टिंग्विश नाही करू शकलं. परत युनिसेल्युलर मल्टीसेल्युलरमध्ये नाही करू शकलं. फोटोसिंथेटिक नॉन फोटोसिंथेटिकमध्ये डिस्टिंग्विश नाही करू शकलं. त्यामुळे आलं प्रॉब्लेम. पण नंतर परत काय केलं, असं मग कोणी उठून कसं क्लासिफिकेशन करेल ना, मग त्यासाठी एक क्रायटेरिया सेट करावं लागेल. मग क्रायटेरिया सेट केला, सेल स्ट्रक्चर बघा अगोदर तुम्ही, नेचर ऑफ वॉल बघा, त्यानंतर म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशन बघा, परत त्यानंतर हॅबिटॅट बघा, आणि मोड ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे रिप्रोडक्शन वगैरे बघा, त्यानंतर इव्होल्युशनरी रिलेशनशिप, हे सगळे क्रायटेरिया बघा, आणि मग नंतर तुम्ही हे डिसाईड करा असं सांगितलं. दॅट वॉज ऑल. मग त्यानंतर नंतर 5 किंगडम झाल्यापर्यंत त्यात काय झालं, त्याच्या खालचे जे म्हणजे ऑर्गॅनिझम जे येतात ना, ऑर्गॅनिझम तिकडे दुसऱ्या किंगडममध्ये गेले, परंतु ह्या 2 किंगडम मात्र ह्या अशाच राहिल्या. ओके, आता आपण 5 किंगडम बघूया. ओके, 5 किंगडम कोणकोणते, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे आणि ॲनिमेलिया, हे 5 किंगडम आहे. ओके, मग ह्यात सपोज ह्यात काय होतं आहे, ह्यात 2 हे आहेत, आर्किबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया. ओके, आर्किबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया. मग हे काय होणार, हे एक क्लास हे 1, 2 आणि हे होल एक होणार. ओके, म्हणजे हे किती झालं, 3, 1, 2 आणि 3, म्हणजे 3 डोमेन सिस्टम झाली. ओके, 3 डोमेन सिस्टम. ओके, दिस इज 3 डोमेन सिस्टम. आता सपोज जर हेच 1, 2, 3, 4, 5 आणि 6, म्हणजे काय झालं, 6 किंगडम क्लासिफिकेशन झालं. 3 डोमेन आणि हे 6 किंगडम क्लासिफिकेशन झालं. हेअर यू कॅन सी 3 डोमेन अँड देअर बाय 6 किंगडम क्लासिफिकेशन झालेलं. ओके, दॅट्स ऑल. आय होप यू गॉट. आता पाठीमाग आपण काय बघितलेलं माहिती आहे का, इथं आता आपण बघितलेलं बघा, काय युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक, हे त्याचे पाठीमागे जे बघितलेलं ना आपण, इथं सेम ह्याचेच फक्त इथं एक्झाम्पल दिले आहेत ह्या पॅराग्राफमध्ये, बाकी काही जास्ती काहीच दिलेलं नाही. सपोज आपण बघू शकतो की पहिलं काय होतं, युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक. ओके, प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया, प्रोकॅरियोटिक काय होतं, बॅक्टेरिया अँड द ब्लू ग्रीन अल्गी. ओके, द ब्लू ग्रीन अल्गी सायनोबॅक्टेरिया. ओके, दिस वॉज युकॅरियोटिक. ओके, त्यानंतर काय होतं, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम क्लॅमायडोमोनास आणि मल्टीसेल्युलर स्पायरोगायरा. ओके, दॅट्स ऑल. परत फोटोसिंथेटिक आणि नॉन फोटोसिंथेटिक. फोटोसिंथेटिक इज द हेट्रोट्रॉपिक आणि हे पण होतं, हेट्रोट्रॉपिक आणि ऑटोट्रॉपिक, हे पण म्हणजे ड्रॉबॅक होतंच. परत फोटोसिंथेटिक आणि नॉन फोटोसिंथेटिकचं इथंच एक्झाम्पल दिलेलं आपल्याला, दॅट वॉज वी कॅन सी हिअर फंगाय अँड नॉन फोटोसिंथेटिक इज फंगाय अँड फोटोसिंथेटिक इज द ग्रीन अल्गी. ओके, आणि इथं हेट्रोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक अँड ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक ग्रीन प्लांट्स आणि हेट्रोट्रॉपिक इज द फंगाय. आता फंगाय म्हटल्यावरती फंगायची आपली सेल वॉल काय होती, फंगायची कायटिन, आणि ते जर ह्याचे बघितलं तर सेल्युलोज, हेच दिलेलं आहे. फंगाय हॅड कायटिन आणि वायर ग्रीन प्लांट्स हॅव cellulosic cell wall. Okay, okay, done. Now we are moving forward. Okay, here you can see. Okay, now
When such characteristics were considered, the fungi were placed in a kingdom fungi. म्हणजे जेव्हा हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे हे केले तेव्हा किंगडम फंगाय हा एक वेगळा म्हणजे वेगळंच किंगडम निघाला. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर ऑल प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स वेर ग्रुप टुगेदर अंडर किंगडम मोनेरा अँड युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम वेर प्रोटिस्टा. म्हणजे जेवढे काय प्रोकॅरियोटिक जेवढे आहेत ना, म्हणजे काय म्हणलं बघा, ऑल प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स वेअर ग्रुप्ड टुगेदर अंडर किंगडम मोनेरा. म्हणजे जेवढे काय प्रोकॅरियोटिक आहेत ना सगळे, आता सपोज इथं बघू शकतो आपण, इथं प्रोकॅरियोटिक आहेत ना, जेवढे काय प्रोकॅरियोटिक आहेत ना सगळे मोनेरा. म्हणजे हे एक आणि हे टोटल एक असं केलेलं युकॅरियोटिक. ओके, असं केलेलं. ओके, दॅट द युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आर प्लेस्ड इन किंगडम प्रोटिस्टा. युनिसेल्युलर युकॅरियोटिक जे आहेत ना हे ते प्रोटिस्टाच्या अंडर ठेवलेले. आणि किंगडम प्रोटिस्टा हॅज ब्रॉट टुगेदर क्लॅमॅडमनस क्लोरेला. म्हणजे हे सगळे किंगडम प्रोटिस्टानं एकत्र आणले आत्ता. ओके, इट हॅज पुट टुगेदर विच म्हणजे आत्तापर्यंत असं क्लासिफिकेशन वगैरे झालेलं आहे. परत जसं क्रायटेरिया चेंज वगैरे झाला तसं क्लासिफिकेशन चेंज होत गेलं. म्हणजे इन फ्युचर जरी क्रायटेरिया वगैरे चेंज झाला तर परत देखील क्लासिफिकेशन चेंज होऊ शकतं. ओके, होप यू गॉट. आणखी एकदा रिव्हिजन करूया आपण. काय होतं, पहिल्या स्टार्टिंगला आपला बंडू गेला दुकानात, त्यांनी आणले पेन चोरून सगळे. मग पेन चोरून आणल्यामुळे त्याला काय झालं, पेन सगळे ओळखू येणार. मग त्यानं काय केलं की वेगवेगळं क्लासिफाय केलं. त्याचप्रमाणे अरिस्टॉटलनं काय केलं, सिन्स द डॉन ऑफ सिव्हिलायझेशन आपल्याला फूड शेल्टर आणि क्लोथसाठी आपल्याला क्लासिफिकेशनची गरज पडली. मग क्लासिफिकेशनची गरज पडली तेव्हा पहिलं सायंटिफिक क्लासिफिकेशन कोणी केलं तर अरिस्टॉटलनं कसं क्लासिफिकेशन केलं, प्लांट्स आणि ॲनिमल. प्लांट्स आणि ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन कशामध्ये, प्लांट्सचं क्लासिफिकेशन आहे ते ट्रीज, हर्ब्स आणि शब्जमध्ये केलं. आणि तेच जर ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन जे आहेत ना ते आहे ते रेड ब्लडेड आणि नॉट रेड ब्लडेडमध्ये केलं. ओके, त्यानंतर आले आपले लिन्नेस काकाने काय केलं, प्लांट्यानं डिवाईड केलं, प्लांट्या आणि ॲनिमल असं दोन ह्याच्यामध्ये डिवाईड केलं. ओके, मग हे आपल्याला समजायला वगैरे इझी होतं, एकदम इझी पीझी इझी होतं. परंतु तेच काय झालं, इनॲडिक्वेट झालं. ओके, इनॲडिक्वेट झालं. त्यामुळं मग हे म्हणजे नाही असं नाही म्हणता येत, परंतु ह्याच्या आणखी थोडंसं मॉडिफाय केलं. मग ह्याला क्रायटेरिया वगैरे लावला. मग क्रायटेरिया वगैरे लावल्यानंतर आपलं काय म्हणतात, म्हणजे ह्यातले थोडेसे हे निघून गेले. आणि त्यानंतर आलं 5 किंगडम क्लासिफिकेशन बाय आर एच फिटाकरनं हे केलं. मग त्यातच हे मोनेरा जे आहे ना आर्की बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरियामध्ये डिवाईड केलं. तर त्या इथे किती होतं आहे, 3 डोमेन सिस्टम होतं आहे. ओके, आणि हे 1, 2 आणि हे होल एक, दॅट इज द 3 डोमेन सिस्टम. आणि हे 6 किंगडम क्लासिफिकेशन असं होतं. ओके, आणि त्यानंतर जर आपण बघितलं हे सगळं सांगितलेलं आहे की क्लामायडोमोनास वगैरे म्हणजे हेटरोट्रॉपिक हे जे दिलेलं ना ह्याचे एक्झाम्पल्स इकडे दिलेत बस. ओके, आय होप यू गॉट टुडेज लेक्चर. थँक्यू. पुढच्या भागात आपण किंगडम मोनेरा बघूया. याचे एक्झाम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी खाली लिहून PPT पाठवतो, PDF तुम्हाला जर पाहिजे असेल तर बघू शकताय. ओके, आय होप यू गॉट टुडेज लेक्चर. थँक्यू सो मच. बाय.